नमस्कार. आज आपण एकदम रिअल टॉपिकवर बोलणार आहोत. पोस्टपार्टम फिटनेस. तुमचा बेबी आता 6 ते 8 महिन्याचा आहे आणि आता तुम्हाला वाटतंय की चला पुन्हा वर्कआउट सुरू करूया. पण एक गोष्ट आधी क्लिअर करू, हे वेट लॉसचं गेम नाही आहे, हे रिकव्हरीचं आहे, प्रोसेस आहे. तुम्ही एका छोट्या जीवाला जन्म दिलाय, बॉडीला टाइम लागणारच ना सेट व्हायला. आणि जी गोष्ट तुम्हाला जास्त बॉदर करते ना ती म्हणजे लटकलेला फॅट, बरोबर. आणि वरून फंक्शनला जायचं आहे, फॅट बरं दिसणार नाही, हे थॉट्स पण मनात येतात. पण ऑनेस्टली हा फॅट एकदम जाणार नाही, पण नक्की जाणार आहे. एक सिंपल फॅक्ट, प्रेग्नन्सी नंतर ॲब्स लूज होतात, कधी गॅप पण तयार होतो. म्हणून लगेच क्रंचेस, सिटअप्स मारायला जाऊ नका. सुरुवात कशी करायची? एकदम सिंपल. रोज थोडं वॉकिंग, 15 ते 20 मिनिटं थोडं हलकं स्ट्रेचिंग, नंतर थोडं बेसिक वर्कआउट ऍड करा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, कोर ऍक्टिव्हेट करा. ब्रिदिंग, पेल्विक टिल्ट, हील, स्लाइड्स याच्यानं आठवड्यातनं 3 ते 4 दिवस पुरेसा आहे वर्कआउट. रोज काय एवढी मारामार करायची गरज नाही. आणखी एक रिअल फॅक्ट सांगतो, स्लीप कमी असते, स्ट्रेस जास्त असतोय म्हणून फॅट लॉस स्लो होतोय. हे टोटली नॉर्मल आहे. पण एक चांगला पार्ट सांगतो, ब्रेस्ट फिडिंग जर करत असाल तर बॉडी ऑलरेडी कॅलरीज बर्न करते. म्हणून कुणाशी कंपॅरिझन करायचं नाही, कुणालाही इम्प्रेस करायला जायचं नाही. हळूहळू करा, पण थांबू नका. पोस्टपार्टम फिटनेस म्हणजे स्लो, स्टेडी आणि लॉंग टर्म गेम आहे. फक्त पेशन्स ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि बाकी सगळं टाइमावर होणारच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.